आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी, शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना फोन केलेला आहे। वळसे पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि याच सगळ्या संदर्भात विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांना फोन केला। घरात पडल्यानं वळसे पाटलांना झालेली दुखापत आणि त्याच संदर्भात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांना फोन केलेला आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रदीप, काय अधिकची माहिती? सुमित, आपल्याला की राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील जे आहेत 2 दिवसांपूर्वी घरी रात्रीच्या वेळेस पाय घसरून पडलेले होते, त्यामुळे त्यांच्यावरती सध्या पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये 2 दिवसांपासून उपचार सुरू आहेत। 10 ते 15 दिवस डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना फोन करून तब्येतीची विचारपूस जी आहे ती केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की राजकीय संस्कृती विसरून आजारपणाच्या काळामध्ये राजकारणी जे आहेत ते एकमेकांना फोनवरती विचारपूस करत असतात आणि त्याच पद्धतीनं शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांना फोन केला आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी फोन केलेला होता। बराच वेळ दोघांमध्ये संवाद झाला आणि शरद पवारांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस आहे ती केलेली आहे। सकाळच्या सुमारास शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांना फोन लावला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस जी आहे ती केलेली आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी प्रदीप।